हो बाई आहे का कारल्याची भाजी केल्या कडू लागते का स्लॅपवर तरी एवढं गळायला लागले तुम्हाला सांगतो हे काय वर सगळं ठिपकं ठिपकं आहे ते बघा आहे का सगळं ठिपकं 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 आहे ते बघा मित्रांनो आहे का कसं ठिपकं ठिपकं पाणी पडायला लागले वरनं स्लॅबमधनं हा बा आहे का नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे 6 जुलै 2026 आता वाजलेत सकाळचे 9 वाजलेत आणि कपडे पण काय वाळणच झाली ती अहो सगळी नवीनच कपडे घालायला लागली मी आहे का की वाळणच झाली ती सगळे ओली झार कपडे ते ठीक आहे ही पॅन्ट पण ओले सगळी खाल्ली नेमके कपडे घालायचे कुठली कंटिन्यू पाऊस आहे 4-5 दिवस झाले आत्ता पण एवढा मोठा पाऊस आलेला आहे सकाळ सकाळ लय मोठा पाऊस आलेला त्या सगळं किच 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 झाले आहे का भिंतीवरनं सगळं पाणीच पाणी आलं आहे का सगळं किच 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 झालं इकडं काय पावसाचं नको वाटायला लागले एवढा पाऊस आहे सकाळ सकाळ आता आई करायला लागल्या जेवण आईनं आज कारल्याचं कालवण गेले कारलं थांबा मला दाखवलं आई कारलं कुठं आहे का हो बाई आहे का कारल्याची भाजी केल्या कडू लागते का काय काय घातली असत्यात गोळ आणि गोळ कांदा आणि कोथिंबीर ह्याच्यात घातल्या गोळ घातलं का नाही कडू लागत नाही एवढं घातलं यात आणि कारलं चिरून पहिलं तिनं उकडून घेतलं कारलं म्हणजे कडूपणा जाण्यासाठी उकडून घेतलं कारलं मग त्याची भाजी केली आणि काय केलं आणि वांग्याची भाजी आणि चपात्या करायला लागल्या आणि स्लॅपवर तरी एवढं गळायला लागले तुम्हाला सांगतो हे काय वर सगळं ठिपकं ठिपकं आहे ते बघा आहे का सगळं ठिपकं 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 आहे ते हे पाण्याचं तुम्हाला आता इथनं दिसणार नाही वर चढून धावतो थांबा नाही वर म्हणजे ठिपकं ठिपकं दिसना ग हे काय सगळीकडं ठिपकं ठिपकं सगळं भिजलंय आत पण दाखवतो तुम्हाला आत एवढं नाही भिजलेलं फक्त स्लॅब भिजलाय तेवढा हे काय हे दिसते का भिजलेलं सगळं नुसता स्लॅब भिजलाय ह्याच्यावर काय पाणी पडत नाही फक्त स्वयंपाक खोलीतच पाणी गळायला लागले स्लॅबमधनं हवा मित्रांनो आहे का कसं ठिपकं ठिपकं पाणी पडायला लागले वरनं स्लॅबमधनं हवा आहे का सगळं पाणीच पाणी आहे का सगळं गळायला लागले खाली एवढा स्लॅब भिजलाय लय पाणी साठले वर हे काय सगळं खाली पाणी पडायला लागले त्यासाठी फडकं ठेवले या फॅनवर पण पडते सगळं खाली फॅनला हात लावला की करंटच लागणार हे अजून पडते ठॅप 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 आता ही मला पुसायला पाहिजे हे काय इथं पाणी सगळं सांडतंय एवढं काय म्हणली बेल घातलंय की हे काय हे बा महादेवाला बेलचं पान घातलंय आज बेलचं पान आणले ना आईनं कुठनं आणलेली बेलचं पान तिथं कोणाचं झाड होतं काय बेलाचं घंटेचं वे तिथनं आणले वे चांगलं आहे पण बेलाचं पान आहे ना दररोज आणत जा की लांब आहे का ते आपल्या इथे बेलाचं झाड लाव्या का मग त्याला बेल फुल आणायला लागतं आणि ते दुधानं धुवून लावायला लागतं बेल वय बेलाचं झाड कुठे मिळते नर्सरीत मिळतंय का मिळत असेल की नर्सरीत नाही रे पप्पांनी दूध आणले हे काय किटलीतनं अर्धा लिटर दूध आणले अर्धा लिटर दूध काढू काय काढून गरम कर ग परत खराब होईल दूध काय छत्री घेऊन गेलेली आई बसले जेवायला कारलं कसं झाले खाऊन दाखवू बरं बघू कडू लागते का बघू ठीक आहे कारलं खाऊन बघतो कडू अजिबात नाही कसं काय करतोय तसं मी काय म्हणते ती करतोयच तसं कारलं आपण मग कडू कसं लागल ते दूध काढ ग खराब होईल जा तू का जा किती आणले दूध
मी काढू काय नको काढते का? थांब काढतो. ए पप्पा रोज सकाळचं दूध आणाय जात्यात. दूध लागतंय नाही चहाला. काय म्हणता? फडकं वडकी खाली. पिशवीत 5 रुपये ठेवलेत सुट्ट. बघू दे की मला 5 रुपये. आपण हा दे ना 5 रुपये खायला मला. दूध काढतो. अगं अर्धा लिटर कुठं दूध आहे? होय. 20 रुपयाचं दूध आहे बहुतेक. काय? मला वाटलं हळू मस्ती करू नको. बघ कसं पांढरं शंभर दूध आणलंय. ओहो थोडं पाणी घाल आणि खंगळ थोडं. चा दुकान जाऊन ये. बर मित्रांनो, आजचा ब्लॉग समाप्त करत आहोत. कारण की मी जास्त ब्लॉग बनवू शकत नाही ना, पावसामुळं मला वेळच भेटेना झाली. कामावर गेलो का नाही आणि पाऊस आला का नाही, पावसाला अडकतोय ना, आणि अर्धा एक तास पाऊस आला की तिथंच थांबतोय. घरी काही लवकर येतच नाही. त्यामुळं मला ब्लॉग करायला वेळच भेटत नाही. असा घोटाळा होते. सारखा पाऊस येते. आता तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.